नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 18 मधील श्लोक 36 ते 40 पाहणार आहोत. श्लोक 36 पाहूया. सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभा अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतंच निगच्छति. इदानीं म्हणजे आत्ता, अभ्यासात म्हणजे अभ्यासाने, रमते म्हणजे मनुष्य रमण करतो, यत्र म्हणजे जेथे, निगच्छती म्हणजे प्राप्त करतो. हे भरत श्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारचा सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्यांच्या दुःखाचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख आता तू माझ्याकडून ऐक. आता बद्ध जीव भौतिक सुखाचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे तो मनुष्य पुन्हा पुन्हा चरवण करत असतो. परंतु हा उपभोग होत असताना त्याला एखाद्या महात्म्याचा सत्संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो. कारण बद्धजीव हा नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या इंद्रिय तृप्तीत गुंतलेला असतो. पण जेव्हा तो सत्संगामुळे जाणतो की त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते, तेव्हा तो अशा पुन्हा पुन्हा प्राप्त होणाऱ्या तथाकथित सुखापासून मुक्त होतो. आता श्लोक 37 पाहूया. यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. अग्रे म्हणजे प्रारंभी, विषय इव म्हणजे विषयाप्रमाणे, परिणामे म्हणजे शेवटी, उपमम म्हणजे तुलनेने, प्रसादजम म्हणजे प्रसन्नतेपासून उत्पन्न झाले. जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख असे म्हटले जाते. आता आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करीत असताना मन आणि इंद्रिय संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते आणि ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण आणि विषाप्रमाणे कटू असतात. पण अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो. आता श्लोक 38 पाहूया. विषयेंद्रिय संयोगात यतत अग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखं राजसं स्मृतं. विषय म्हणजे इंद्रिय विषयांच्या, संयोगात म्हणजे संयोगाने, अमृत उपमम म्हणजे अमृता समान, स्मृतम म्हणजे मानले जाते. आता इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृता समान भासते परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. आता एखादा युवक जेव्हा एखाद्या युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिये त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यास आणि तिच्याशी संभोग करण्यास त्याला प्रवृत्त करतात. प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखकारक वाटतं परंतु शेवटी काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणेच होते कारण ते विभक्त होतात. असे सुख नेहमी राजसिक असते. इंद्रिये आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगातून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखासच कारणीभूत ठरते. म्हणून
असे सुख कोणत्याही प्रकारे टाळले पाहिजे. आता श्लोक 39 पाहूया. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनात्मना निद्रालस्य प्रमोदार्थम तत्तामसमुदारुतम. अनुबंधे म्हणजे शेवटी, मोहमन म्हणजे मोहमयी, आत्मना म्हणजे आत्म्याच्या, आलस्य म्हणजे आळस, उत्तम म्हणजे उत्पन्न, उदारुतम म्हणजे म्हटले जाते. आता जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते, जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. तसेच ज्याला कार्य अकार्य याची कल्पना नसते, तो सुद्धा तमोगुणी होय. तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते आणि रजोगुणी मनुष्याला आरंभी क्षणिक सुख आणि शेवटी दुःख असते. परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी शेवटी मध्ये सगळं केवळ दुःखच असते. आता श्लोक 40 पाहूया. न तदस्ति पृथ्वीव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिविर्गुणै. अस्ति म्हणजे आहे, पृथ्वीव्याम म्हणजे पृथ्वीवर, दिवी म्हणजे उच्चतर लोकांमध्ये, देवेषु म्हणजे देवदेवतांमध्ये, एभी म्हणजे यांच्या प्रभावापासून. या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त आहे. आता भगवंत या ठिकाणी संपूर्ण विश्वात असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव सारांश रूपाने सांगतात. ते आपण पुढील भागात पाहूया. तर मंडळी, इंद्रिय सुखाचे प्रकार सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.